प्रशासनाकडे मागणी केलेली आहे, मुख्यमंत्र्यांकडे तुमचं म्हणणं मांडलेलं आहे, तरी सुद्धा नाही मिळत नाही, पुढची भूमिका काय? आमची पुढची भूमिका ही होती, मी 2019ला रिटायर झालो, तेव्हापासून मी पत्रव्यवहार करत आलेलो आहे. मंत्रालय, राज्य, केंद्रापर्यंत पण पाठवले मी 3-3 पत्रक, मोदी, अमित शाह सर्वांना. या आत्मदानाचा बी त्यांना इशारा दिलेला होता मी. या सगळे पत्रक 13 पत्रक मी पाठवले, त्याची सगळी पोच त्यांना आहे, माझ्याकडे पण आहे. परंतु 2019 पासून मी माझी थकबाकीची मागणी करतो. ते माझ्याकडे पैसेच नाहीत, माझ्याकडे पैसेच नाही, आमच्याकडे पैसेच नाहीत म्हणून कर्मचाऱ्याला आतापर्यंत जवळजवळ 238 कर्मचारी असतील शिल्लक, म्हणजे ज्यांची थकबाकी आहे ती, त्यांना अद्यापर्यंत थकबाकी मिळेल. थकबाकी म्हणलं की म्हणते आमच्याकडं निधीच नाही. निधी कुठून आणायचा? निधी आला तर आम्ही देऊ. मग आता तुमच्याकडे निधी महापालिकेच्या कर्मचाऱ्याच्या नावाने तुम्ही घेताय, टेंडर बिलं काढताय, ठेकेदाराची बिलं काढताय, बसेस नवीन आणताय, ह्याला कुठून पैसा येतो तुमच्याकडे? कर्मचाऱ्याला का द्यायला पैसा नाही तुमच्याकडे? हा, त्याचा कोण उत्तर देणार? मग आम्ही एवढ्या वर्षापासून 5 वर्ष झालं आज मी चक्रा मारतोय. मी आज भाड्याच्या खोलीत आहे 30 वर्षापासून. मी काय जगायचं? मला कोणी जगवणारा नाही. मी यांना वारंवार सगळी माहिती दिली, गावापासून मुंबईपर्यंत सगळी चौकशी करा म्हणून पहिल्यापासून दिलेली आहे, सगळे पेपर आहेत. मग असे काय करतात? माहितीचा अधिकार दिला, त्याच्यामध्ये असं सांगितलं की माहिती देणे बंधनकारक नाही. यांच्या कायद्यात बसतं का? यांच्या कायद्यात आम्ही आमची माहिती मागितली, हो आमची थकबाकी किती आहे, काय तुम्ही देताय, कुठल्या देताय, कसं देताय, काय देताय, कुठल्या बेसवर देताय? 6व्या वेतनचा आम्हाला बेनिफिट दिला आणि म्हणते तर आमची मीटिंग झाली नाही अजून, आम्ही ठरवलं नाही. मग तुम्ही त्याचे फायदे दिले कशाला? 7व्याचा थकबाकीचं दाखवलं नाही मला, जी पत्रक दिले ती. काल मला 2 कुरिअरनी पत्रक पाठवले, मी घरी नसल्यामुळे माझ्या मंडळीने घेतली ती पत्रक. म्हणजे मी आज आत्मदान करणार म्हणून तुम्ही पत्रक पाठवताय, ते तुम्ही पहिलेच मला सांगितले. उपदान दिलेले सर्वाला द्यावंच लागतं उपदान. मग तेच घडी कशाला सांगताय तुम्ही आम्हाला? उपदान दिलंय, ही दिलंय, आमच्याकडे थकबाकी येईल तेव्हा देऊ. तुमच्याकडे येणार कधी? माणूस मेल्यावर? किती तर लोकांनी आत्महत्या केले, संसार उद्ध्वस्त केलेत या परिवहन प्रशासनाने. 200हून अधिक कर्मचारी आहेत, एका कर्मचाऱ्याला किती थकबाकी येणं बाकी आहे? तरी 15,000 मिनिमम. आम्ही 15 लाख रुपये पकडले, 15 लाख रुपये. 1100 कर्मचारी आहेत. 1100 आहेत. म्हणजे आता आमच्या ह्याच्यामध्ये माझ्या 238 काय त्यांनी दाखवले. 2019ला हा, तेव्हाच मी सांगतोय तुम्हाला. रिटायर झालो आणि माझ्या आधी पण मी राजीव तुषार मलजी, मी जवळजवळ 2021 मार्चला रिटायर झालो. माझ्या आधी पण जवळजवळ 2021 मध्ये कारंडे वगैरे सारखे रिटायर झालेले आहेत. आणि जवळजवळ आज आम्ही 1100च्या वर संख्या गेलेली आहे. आणि त्याच्या जवळजवळ 150च्या आसपास कर्मचारी आम्हाला आमच्यातून सोडून गेले, देवाघरी गेलेले आहेत. कारण काही ना काही आजार आज मी पण स्वतः कॅन्सर आपला हे हृदयरोगाचा पेशंट आहे. आणि बरेचसे असे आमच्याकडे लोक आहेत की ज्यांना काही ना काही आजार आणि उपचार घेऊ शकत नाहीत. पण आज काही लोकांची कशी मुलं बाळ कमवत आहेत, तर त्यामुळे ते तरुण आहेत. पण इतर जणांचे असे वांदे आहेत की त्यांच्याकडे मुलीच आहेत, तर ते काय करतील? किंवा त्यांच्याकडे भाड्याने राहतात, तर ते लोक कुठल्या हिशोबाने इथं तग धरू शकतील? आणि गावी त्यांची काय जमीन नाही की बाबा त्याला काही जण गावी जाऊ शकतं की बाबा त्याला आपला जमीन जुमला शेती करू खाऊ. पण इथं जर आमचेच जर पैसे आम्ही कष्ट करून आम्हाला जर मिळत नसतील वेळेवर, आणि आम्ही दरवेळेला किती वेळा चक्रा मारायचे, एक तर आम्हाला खर्च करून एवढा लांबून, मी स्वतः भिवंडी लावतो, भिवंडीला ये जा करतो सतत, तर ते येणं जाणं प्रत्येकाला भारी पडतं. आणि मेन म्हणजे कसं, आम्ही आलो की आम्हाला फक्त एवढं सांगतात की तुमचं देणं आम्हाला बी माहिती आहे, पण जेव्हा निधी उपलब्ध होईल तेव्हा देऊ. त्यासाठी नंतर आम्ही आधी बांगर साहेब होते, त्यांच्याशी बी वेळोवेळी भेटत होतो. त्यांनी जवळजवळ आमचं म्हणजे काम करण्या पण आलं आणि ऐन वेळा त्यांची बदली करण्यात आली. त्याच्यानंतर आता सौरभ राव आले. आता ते म्हणते मला परत अभ्यास करायला लागेल. आता हा कळण्यात आला आम्हाला की व्यवस्थापनाची बदली, परत नवीन व्यवस्था तो परत तो तेच म्हणणार की मला अभ्यास करावा. म्हणजे जाणून बुजून हा वेळ काढूपणा होतो ना. जर आज तुमच्याकडे निधी आहे तर तुम्ही देऊन टाका ना. पण तो निधी काय करतात, आलं की बिलं काढ, हे कर, रंगोरंगोटी कर, बसेस घ्या, तर त्याचं सामान घेऊन टाकलं. मग त्याच्या कसं त्याचे बिलं, त्याच्यामधून त्यांना त्यांचं कमिशन निघतं. पण आम्ही वाऱ्यावर होतो ना, आमच्यासाठी आम्हाला काय न्याय मिळणार? आणि त्यासाठी आम्ही मुख्यमंत्री साहेब म्हणा, आपलेच मुख्यमंत्री, आपल्या घरचे मुख्यमंत्री म्हणून आम्ही त्यांना भेटायला गेलो. तर त्याने आमच्यासमोर 2-3दा आम्ही कसं आतमध्ये जाऊन त्यांना भेटलो, तर आमच्यासमोर त्यांनी फोन केला, आयुक्तांशी बोलणं केलं, नाही ते माझ्याकडे परिवहन कर्मचारी आले, त्यांची काही जी देणी आहे तुम्ही देऊन टाका ना, कशाला हे थांबवताय? तर त्यांनी सांगितलं निधीचं. तर ते म्हणे ठीक आहे, जे काही निधी लागत असेल तर मला तसं कळवा, निधी कमी असं असेल तर आपण काय ते उपलब्ध करू आणि त्यांची देणे देऊन टाकू. एवढं आमच्या समोर झालं. त्याच्यानंतर 2 दिवसांनी मी मुद्दाम परत सौरभराव साहेबांना भेटलो की साहेब काय आलं,
नाही ना, मी ते मुख्यमंत्र्यांशी बोलले, पण ते अजून कसं निधी मला उपलब्ध नाही, तर मग मी काय पुढच्या हालचाल करू शकत नाही. जेव्हा निधी येईल तेव्हा मी देईल. सध्या मी तुम्हाला 1 करोड देतोय ना, त्या 1 करोड मध्ये समाज आवलं. 1 करोडने काय होतं, दर महिन्याला तुम्ही 4-5 हजार देता, त्या हिशोबाने आम्ही जर 30 वर्ष जगलो तर कुठे आमचे 15 लाख आम्हाला भेटतील. पण तेवढ्यासाठी एवढं. आणि खरं तर ह्या लोकांनी आमचे जे देणे आहे हे व्याजासकट द्यायला पाहिजे. कारण कोर्टात बी तुम्ही गेलं तर कोर्ट तेच म्हणतो, तुम्ही तिकडे तुमची जमीन विका, गाड्या विका, नाही तर तुमची बिल्डिंग विका, पण कर्मचाऱ्याची देणी द्या, असा कोर्टाचा अधिकार न्याय असतो. पण हे लोक त्याला पण फाट्यावर मारतात, असा अधिकार. आता कसं अधिवेशन चालू होतं, तर आमचा विचार झाला की आजच्या आज पत्रव्यवहार करून आयुक्तांना एक आणि 90 पद्धतीने आम्ही उपोषणाला बसायच्या तयारीत आहोत सर्व.